लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी सुद्धा ही मोठी आनंदाचीच बातमी ठरू शकते, कारण की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता लगेच या ठिकाणी टाकण्यात येणार असून आता सर्वात प्रथम या 22 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी टाकण्यात येणार। आता जर तुम्ही पण याच 22 जिल्ह्यातील महिला असाल तर आता तुम्हाला या 3 दिवसामध्ये कधीही तुमचा समोरचा हा जो काय हप्ता होता तो हप्ता तुम्हाला पूर्णपणे येऊ शकतो, तुमच्या खात्यामध्ये तो पडणार आहे। या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता या 22 जिल्ह्यातील महिलांना पूर्णपणे आनंदी करण्यात आलेला असून आता मकर संक्रांत या 22 जिल्ह्यातील महिलांची देखील गोड होणार आहे। आता जर तुम्ही पण या ठिकाणी या जिल्ह्यातील महिला असाल तर आता तुमची सुद्धा मकर संक्रांत या ठिकाणी गोड होणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणकोणत्या महिलांची या ठिकाणी मकर संक्रांत गोड करण्यात आली आहे, कोणकोणत्या महिलांना आता कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लगेच हप्ता या ठिकाणी पडणार आहे। तर सर्वात प्रथम या 22 जिल्ह्यातील महिलांना आनंदी करण्यात आला असून आता जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यामधील महिला असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार असून आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळू शकतो, कारण की आता या 22 जिल्ह्यातील महिलांना लगेच हप्ता वितरित होऊ शकतो। आता लगेच या 3 दिवसामध्ये त्यांना हप्ता टाकण्यात येणार असून आता या 3 दिवसामध्ये या 22 जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळणार आहे, कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक घोषणा झाली। आता लाडकी बहिणींना संक्रांत जवळ आली, आता संक्रांतीचा दिलासा या ठिकाणी राज्य सरकारने दिला असून आता मकर संक्रांत बहिणींची गोड केली जाणार असून आता बहिणींना आता लगेच हप्ता टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरणार असून आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा पण या 22 जिल्ह्यामध्ये येत असेल तर आता तुम्हाला लगेच समोरचा हप्ता टाकण्यात येणार। मकर संक्रांत जवळ आल्यामुळे मकर संक्रांतीला बहिणींच्या खिशामध्ये पैसे कमी पडले असून आता मकर संक्रांतीला बहिणींना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता बहिणींना दिलासाच मिळाला, कारण की आता बहिणींचा मोठा सण जवळ आला आणि त्याच सणावर बहिणींना खुश करण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं असून आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला असून आता या 22 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला। आता तुम्ही पण जर याच 22 जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा तुम्ही पण याच 22 जिल्ह्यामधील महिला असाल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेला असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली। आता तुम्हाला पण मोठाच दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने केलं। आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची आता मकर संक्रांत गोड होणार, फक्त या 22 जिल्ह्यातील महिलांनाच हप्ता येणार। त्यानंतर या 22 जिल्हा पूर्णपणे संपल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसाच्या नंतर मग पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना पैसा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील टाकण्यात येणार आहे। तर चला बघूया आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित सुरू या ठिकाणी होणार असून आता या 3 दिवसामध्ये या 22 जिल्ह्यातील महिलांना हप्ता पडणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले जिल्हे जाणून घेऊ, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता टाकण्यात येणार आहे। जर आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला हे बघणं गरजेचे आहे की या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन ते जिल्हे बघायचे आहे। त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे तुम्हाला बघणं अति आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 22 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ, ज्या 22 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असून आता या 22 जिल्ह्यातील महिलांची मकर संक्रांत गोड झाली असून आता जर तुम्ही पण याच 22 जिल्ह्यातील महिला असाल तर आता लगेच तुम्हाला आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला समोरचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला लगेच बघू कोणते असणार आहे ते 22 महत्त्वाचे जिल्हे, लक्ष देऊन काळजीपूर्वक तुम्हाला ते 22 जिल्हे बघणं गरजेचे आहे। यामध्ये आता तुमचा प्रथम क्रमांक असणार आहे नाशिक जिल्हा। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र या ठिकाणी लेडीज असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली। आता तुमची पण मकर संक्रांत गोड करण्यात आली। दुसरा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामधील पात्र महिलांना आला दिलासा, आता तुम्हाला पण आला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार, कारण की आता तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ सविस्तर। जालना जिल्हा
आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा जालना जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. जालना जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळाला, कारण की आता जालना जिल्ह्याचं नावसुद्धा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता जालना जिल्ह्यामध्ये जितके बी पात्र महिला असाल तर त्यांना आता आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये त्यांच्या पण खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी पडणार आहे. जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा पण जालना जिल्हा असेल तर आता तुमची पण मकर संक्रांत गोड झाली असून आता तुम्हाला पण आनंद झाला. समोरचा जिल्हा बघूया सविस्तर बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पण राहत असाल तर बीड जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण या ठिकाणी खुश करायचं काम या ठिकाणी राज्य सरकारने केलं असून लाडकी बहीण योजनेचं तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्ही पण बीड जिल्ह्यातील महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण मोठाच दिलासा मिळणार. तुमची पण आता मकर संक्रांत गोड देखील होणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या ठिकाणी असणार आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील महिलांची सुद्धा मकर संक्रांत गोड होणार. धुळे जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे धुळे जिल्ह्यातील महिला सुद्धा खुश देखील होणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, पुणे जिल्हा जर तुमचा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेला असाल तर आता पुणे जिल्ह्याचं नाव सुद्धा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले नाही. पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण आता मकर संक्रांत गोड देखील दिसायला मिळणार. जिल्हा या ठिकाणी आलेला आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणारा तुमचा परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यातील महिला सुद्धा खुश होणार आहे, कारण की आता परभणी जिल्ह्याचं नाव सुद्धा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता त्यांना पण दिलासाच मिळणार. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नागपूर जिल्हा. जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातील शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नागपूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि त्या ठिकाणून लाडकी बहीण योजने फॉर्म अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला देखील दिलासा मिळणार असून आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. मोठा दिलासा तुम्हाला देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे आपला परभणी जिल्ह्याच्या नंतरचा नागपूर जिल्हा. धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील महिला असाल आणि पात्र ठरलेला असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता तुम्हाला पण मोठाच दिलासा मिळाला. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र महिला असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. वर्धा जिल्ह्यातील महिलासुद्धा आता खुश होणार. लाडकी बहीण योजनेच्या पात्र जितक्या पण महिला असेल आणि तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील राहत असाल, वर्धा जिल्हा जर तुमचा जिल्हा असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पण अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला पण दिलासा देखील मिळाला. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते पण आम्हाला नक्की कळवा. आणि जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि तुमचा जिल्हा सांगणं सुद्धा महत्त्वाचं या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. तर चला भेटू.